नमस्कार. आपले स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनिअर निशिकांत पाटील सर, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. स्पेशली रेसिडेन्शियल बंगलोजमध्ये त्यांचं फार महत्त्वाचं काम आहे. आता आजवरचा त्यांचा हा प्रवास कसा होता, अनुभव कसा होता आणि त्यांची या इंडस्ट्रीबद्दलची काही मतं आहेत, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा छानपणे शैक्षणिक प्रवास कसा होता सगळा? म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती? किंवा प्रेरणास्थान कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण पण इंजिनियर बनावं? तर काय सांगाल या सगळ्या प्रवासाबद्दल? धन्यवाद. तुम्ही आम्हाला हं, हं. हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून हं, हं, हं. दिल्याबद्दल पहिल्यांदा तुमचं मनपूर्वक आभार. हं. माझं शिक्षण हे गावी झालं. हायस्कूल माझं जे पंचक्रोशी विद्यानिकेतन निमिनी इथं झालं. तिथून मी 11वी-12वी पलूसला केली आणि नंतर इंजिनिअरिंगला शिफ्ट करायचं हे मी त्याच वेळी डिसाईड केलं होतं 11वी-12वीला असताना. आणि सिव्हिललाच जायचं हे मी पक्कं डिसाईड केलं होतं. आणि माझं शिक्षण जे आहे हं, ते हं. राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथं कंप्लीट झालं आणि त्यानंतर शिक्षण कंप्लीट केल्यानंतर मी L&T कन्स्ट्रक्शनमध्ये जॉब केला. तो जवळपास मी 12 वर्ष जॉब केला. ॲज अ कन्स्ट्रक्शन मॅनेजर मी तिथून पास आउट म्हणजे तिथून मी रिझाइन केलं नंतर आणि हं. स्वतःचा व्यवसाय हा स्टार्ट करायचा मी मनाशी बांधलं. ओके. सुरुवात मी पुण्यातून केली. वाह! अ, नंतर मी परत गावी आलो. पण गावी मला खूप काही इथं काम करता येतं असं मला जाणवलं. म्हणजे हं. सांगलीमध्ये पण आपण अशी चांगले उत्तम दर्जाचं काम करून दाखवू किंवा चांगली घरांचं लोकांना चांगल्या डिझाईनची आणि चांगल्या घरांची आवश्यकता आहे, इथं जाणवलं आणि इथं आपण काम केलं. आपण इथंच शिकलेलो आहे आणि आपलं थोडंसं योगदान आपण इथं दिलं तर फार चांगलं वाटेल असं म्हणून मी पुण्यामध्ये असताना सुद्धा पुण्यातला व्यवसाय बंद केला. पुण्यातला व्यवसाय आणि मी पूर्णतः लक्ष इथं सांगलीमध्ये दिलं आणि सांगलीमध्ये स्वतःचं असं फर्म चालू केली आणि आता जवळपास 8 वर्ष माझी फर्म आहे आणि मी जवळपास 40 एक बंगले बांधलेले आहेत आणि मी फार इकॉनॉमिकल बजेटमध्ये बजेट फ्रेंडली प्लस खूप चांगलं डिझाइन म्हणजे बजेट फ्रेंडली प्लस डिझाइन चांगलं आणि इको फ्रेंडली वरती माझं थोडं फोकस असतं. अशा पद्धतीने मी वास्तूचं जे आहे कन्सेप्ट जो आहे डिझाइन करून आणि लोकांना त्यामध्ये उपलब्ध आणि इव्हन माझे डिझाइनपासून कन्सल्टिंगपासून कन्स्ट्रक्शन हे टोटल इन हाऊस असल्यामुळं त्यांना बजेट फ्रेंडली आणि सगळ्या गोष्टी मी उपलब्ध करून देतो. वाह! हा प्रवास एका अर्थानं फार चांगला होता. कारण तुम्ही म्हणालात तसं इंजिनिअर म्हणून तुम्ही जिथून इकडून शिकलात आणि पुन्हा तुम्हाला वाटलं की आपल्या मूळ गावी येऊन हे सगळं काम करावं, ज्या गावात आपण मोठे झालोय. तर म्हणजे हा एक प्रवास फार शैक्षणिकदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. आता येऊया पुढचा प्रश्न, तो म्हणजे एक इंजिनिअर म्हणून एक स्ट्रगल असतो प्रत्येक आयुष्याचा. तर तुम्ही तो माझ्या मते पहिल्यांदा जेव्हा प्रॅक्टिस केलीत, सर्व्हिस केलीत, तेव्हा तो एक स्ट्रगल होता. पण जेव्हा पुन्हा गावी परतलात आणि स्वतःचा वैयक्तिक प्रोजेक्ट पहिला घेतलेला, त्याच्या एक आठवणी वेगळ्या असतात. हो. तर त्या प्रोजेक्टबद्दलच्या आठवणी काय सांगाल? म्हणजे तो प्रोजेक्ट कसा मिळाला? कोणाच्या रेफरन्समधनं मिळाला? तो काम करताना काही दडपण होतं का? कारण नोकरीत असताना एक वेगळं दडपण असतं आणि स्वतः जेव्हा इंडिव्हिज्युअल सगळी जबाबदारी घेतो, तेव्हा एक वेगळं दडपण असतं. तर त्या पहिल्या प्रोजेक्टची आठवण काय सांगाल? पहिला प्रोजेक्ट म्हणजे मला जे कामं मिळाली ते खूप मी डिझाईन्स बनवून दिले होते लोकांना. खूप अप्रोच केला होता. म्हणजे भरपूर असे डिझाईन्स मी शेअर केले होते. लोकांनी पण त्यातून एक बंगलोचं काम सुरुवातीला मी इथं केलं. ते आवर्जून सांगेन अमोल माने म्हणून ते व्यक्ती आहेत. ते पुण्याला असतात आय-टी फील्डमध्ये. त्यांना माझे डिझाईन्स खूप आवडले आणि तिथून माझी जी स्टार्ट झाली इथे, हं. तिथून मी परत कधी मागे वळून बघितलंच नाही. तिथून मला प्रोजेक्ट्स मिळत गेले. रेफरन्स असतील परत रेफरन्सने मिळत गेले. असेच माहिती लोकं येत जातात आणि बांधलेली घरं बघून लोकं अप्रोच करतात. वाह! त्यामुळे हा असा पहिला प्रोजेक्ट होता. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. तुम्ही पुण्या-मुंबईत सुद्धा काम केलंय आणि आता इथंही सांगलीत काम करताय. तर या भागामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. अनस्किल्ड लेबर आपण ज्यांना म्हणतो आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर याबद्दलचा तुमचा अनुभव काय आहे आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साइटवर? हां, सांगलीसारख्या ठिकाणी कुशल कामगार कुशल आहेत. फक्त सेफ्टीचा कन्सर्न फार कमी आहे. मी जनरली लोकांना मी बेसिक गोष्टी सांगतो. मी काम करत असताना अ, जर हाईटवरती काम असते, मी फार खूप मोठ्या इथं तर सांगलीमध्ये हाईटचं कन्स्ट्रक्शन होत नाही. मॅक्सिमम मी आता 5 मजल्याच्या आमच्या अपार्टमेंट्स चालू आहेत. अ, तर मी जनरली ज्यावेळी हाईटला वगैरे काम करायचं असतं, तर सगळ्यांना एक महिन्यातून
सगळ्यांना गोळा करतो आणि एक थोडंसं त्यांना त्याच्यावर अवेअरनेस क्रिएट करतो की उंचीवर काम करताना तुम्हाला जर मावा गुटखा ज्याला खायची सवय आहे ते खात जाऊ नका. बरोबर. की जेणेकरून वरती हाईटवर काम करताना एखाद्याला चक्कर आली तर हम्म. बेसिक गोष्टी त्यांना समजून सांगतो की काळजी घ्या आणि अवेअरनेस क्रिएट करतो. त्यामुळे लोकांना गोळा करून सांगितल्यामुळं लोकांच्या मध्ये तो अवेअरनेस चांगला क्रिएट होतो आणि लोक पण रिस्पॉन्ड. पहिल्यांदा लोक मला हे करत होती की नाही काय सांगतात साहेब वगैरे, पण जसं जसं मी त्यांना त्या गोष्टी सांगत जातो त्यांना त्या पटायला लागतात. म्हणजे त्यांच्या पद्धतीत मी समजून सांगतो. किंवा जर सोमवार वगैरे असेल, लोक कसं आहे की रविवार म्हणजे थोडा हा त्यांचा सुट्टीचा दिवस असतो. मग सोमवारी वगैरे मी कसं आहे की जास्त हाईटचं काम असेल तर ते अवॉइड करायला होतो. किंवा बाहेरचं काम असेल, रिस्की काम असेल तर अशा लोकांना मी शक्यतो ते काम अवॉइड करायला होतो. बरोबर. हा एक प्रॅक्टिकल अप्रोच आहे. प्रॅक्टिकल जो रिअल आहे तो करायलाच पाहिजे. दुसरं जसं हा एक लेबरचा प्रश्न आहे तसं कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन हा स्टेज अतिशय महत्वाची आहे. कारण प्लॅनिंग शिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. तो प्लॅन किंवा रचना आराखडा आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यावर तुम्ही कसं काम करता आणि तुमच्या नजरेतून त्याचं महत्व काय? प्लॅन सुरुवात सगळ्यात महत्वाची गोष्ट प्लॅनच आहे. सगळ्यात गोष्टी प्लॅन म्हणजे थोडक्यात जर मराठीत आपण म्हणायचं तर नियोजन. कुठलीही गोष्ट करायचं झालं तर नियोजन हे खूप महत्वाचं असतं. प्लॅन जर तुमचं नियोजन म्हणजे प्लॅन जर प्रॉपर नसेल तर आपल्याला त्याच्यामध्ये पुढे खूप अडचणी निर्माण होतात. म्हणजे आपले जे क्लायंट आहेत त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत, त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत आणि त्यांच्या डिझाईनचे जे आस्पेक्ट्स आहेत, म्हणजे व्हेंटिलेशन पासून वास्तू कन्सेप्ट असतील, व्हेंटिलेशन असेल, स्पेस मुवमेंट असेल, प्लस सगळ्यात महत्वाचं म्हणजे बजेट. आणि ह्या सगळ्या गोष्टी शेवटी येतं सगळं बजेटवरती आपल्या. त्या बजेटमध्ये सगळ्या गोष्टी ह्या त्यांच्या फंक्शनॅलिटी असतील, सगळ्या ह्या गोष्टी रिक्वायरमेंट्स असतील, ह्या सगळ्या फुलफिल करून योग्य पद्धतीनं प्लॅन फायनल झाल्यानंतरच आपण खूप महत्व आहे प्लॅनला. म्हणजे माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं पहिलं काही गोष्ट असेल तर ती प्लॅन. आता जसं तुम्ही बोलता बोलता सांगितलं की बजेट हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे, तर तोच पुढचा प्रश्न आहे. मग कन्स्ट्रक्शन मध्ये बऱ्याचदा तुम्ही कस्टमरकडनं एक वाक्य ऐकलं असेल की आमचं बजेट एवढंच आहे किंवा एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला घर बसवून द्या. आणि एक सिव्हिल इंजिनियर म्हणून तुम्हाला कायम वाटत असतं की आपण चांगलं दर्जेदार घर बांधावं. तर तो दर्जा आणि बजेट या दोन्हीचा मग समतोल तुम्ही अशा वेळेला कसा साधता? हा खूप चांगला प्रश्न आहे. बजेट आणि हा बजेटचे क्वालिटी, त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की स्पेसिफिकेशन्स जे आहेत ते टेक्निकलिटी त्या स्पेसिफिकेशनची चेंज न होता, म्हणजे जे मटेरियल आहे, बिल्डिंग मटेरियल आहे, आपल्याकडं लोकली अवेलेबल पण मटेरियल्स असतात. आम्ही आता क्लॅडिंगमध्ये वगैरे सुद्धा आम्ही नॅचरल जे आर्टिफिशियलला जाण्यापेक्षा नॅचरल अवेलेबल आहे याच्यामध्ये, आपलं RCC असेल, ब्रिकवर्क असेल, ह्याच्यामध्ये काही डिझाईन्स क्रिएट करता येतात का, किंवा पेंटमध्ये आपले जे आर्ट वापरून आपलं पेंटमधलं त्यांना त्या गोष्टी कितपत त्या चांगल्या करून देता येतील याच्याकडे आपलं लक्ष असतं जास्त. म्हणजे त्या बजेटमध्ये आपण त्यांना त्यांचा जो बजेट कन्स्ट्रेंट आहे तो हलवत नाही. त्यांचं जे एवढं बजेट आहे त्या बजेटमध्ये त्यांची सगळी रिक्वायरमेंट पूर्ण करण्याचा 100% आम्ही प्रयत्न करतो. बरोबर. पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा जरा वेगळा आहे. तो म्हणजे असं आहे की तुम्ही मूळचे इंजिनियर आहात, तुम्ही आता या म्हणजे सांगलीतले आहात मूळचे, आणि इथं आता इतकं चांगलं काम करताय, पण तुम्हाला पुण्या मुंबईचा पण एक्सपिरियन्स आहे. अशा सगळ्या नजरेतून हा प्रश्न आहे, तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठले सेक्टर येतात, क्षेत्र येतात की ज्या क्षेत्रावर आता काम झालं पाहिजे? जर एक सांगलीचा पुढच्या 10-15 वर्षात एक सर्वांगीण विकास आपल्याला बघायचा असेल तर असे कुठले सेक्टर्स आहेत किंवा क्षेत्र आहेत ज्याच्यावर आता काम झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, जर पुण्या मुंबई सारखी डेव्हलपमेंट आपल्याला सांगलीत हवी असेल तर? डेव्हलपमेंट सांगलीत हवी असेल तर पहिला मला असं प्रकर्षानं जाणवतं, डेव्हलपमेंट तर आहेच महत्वाची, पण ह्युमन लाईफ आणि खूप महत्वाचं आहे. सोशल जे आहे, इथं प्लेग्राऊंड्स खूप कमी आहेत कम्पेअर जो शहराचा विकास जो होतोय आता झपाट्यानं वाढतोय, ह्याच्यामध्ये गार्डन्स असतील, प्लेग्राऊंड्स हे खूप चांगल्या प्रमाणात आणि चांगल्या फॅसिलिटीज इथं नाहीत, कमी आहेत. त्या मला असं वाटतं की मुलांना खेळायचे किंवा जे त्यांचं सगळीकडे आता बिल्डिंग करून पण चालणार नाही आपल्याला. थोडंसं मला ते वाटतं की प्लेग्राऊंड्स असतील आणि ॲम्युनिटी स्पेसेस वगैरे डेव्हलप व्हायला पाहिजेत की ज्यानं शहराचं सुंदरीकरण खूप वाढेल. आणि रोड्स जे आहेत
रोड्स पण चांगली दर्जाचे आपल्याला इथं पाहिजेत असं वाटतं मला. बरोबर आहे. आता जसं तुम्ही सांगितलं फार महत्त्वाचा मुद्दा आहे, की चांगल्या अम्युनिटी स्पेसेस, जीवनशैली सुधारणाऱ्या आणि मोकळ्या ओपन स्पेसेस जर पाहिजेत. पण आता शहराचा विकास पण ऑलरेडी होऊन गेलाय. तर अशा वेळेला मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत, की आता या अम्युनिटी स्पेस कशा क्रिएट करता येऊ शकतील किंवा भविष्यात किंवा कशा ठेवल्या पाहिजेत? त्यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत? त्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? आता शासनानं अम्युनिटी स्पेसेस जे आता अवेलेबल स्पेसेस आहेत, अम्युनिटी स्पेसेस इथं प्रकर्षानं प्रॉपर लँडस्केपिंग करून ग्राउंड्स उपलब्ध करून ज्या काय सुविधा आहेत म्हणजे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलांना आता दर्जेदार आता आपण बघतोय क्रिकेट दर्जेदार पद्धतीचं इथं क्रिकेटचे स्टेडियम्स आहेत, पण त्याला डेव्हलप केलं पाहिजे की जेणेकरून इथली मुलं जे आहेत की ते पुढे जातील. सगळ्या गोष्टी कबड्डी असेल, खो खो असेल, बाकीचे सगळे जे गेम्स आहेत ह्याच्यासाठी योग्य पद्धतीनं जे आहेत अवेलेबल आपल्याकडे जे ग्राउंड्स आहेत त्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. दुसरं या क्षेत्रात आता जे तरुण इंजिनियर्स येतात, जी पुढची मुलं अजून येतात, ज्यांचं पहिलंच पाऊल आहे या क्षेत्रातलं, तर त्यांना एक सीनियर म्हणून आणि इतक्या वर्षाचा अनुभव म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? या क्षेत्रात येण्यापूर्वी तुम्ही जे कॉलेज करताय ते कॉलेज झाल्यानंतर जो प्रॅक्टिकल नॉलेज आहे थिअरी आणि प्रॅक्टिकलचा योग्य मेळ बसवाय शिका आणि हेच मी सांगेन की बरोबर. दोन्ही कारण ह्या की गोष्टी प्रॅक्टिकलशी रिलेटेड आहे सगळं. त्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेजही आधी घ्या, 1-2 वर्ष अनुभव आणि मग या क्षेत्रामध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल उतरा. हा. जसं. दुसरं आता तुम्ही आतापर्यंत इतके प्रोजेक्ट केल्यानंतर एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का? की जो तुमची स्वतःची ओळख बनला एका वेगळ्या अर्थानं, ज्यानं तुम्हाला नाव दिलं आणि जो करताना तुम्हाला पण आनंद, समाधान जरा वेगळं होतं. तर असा आयकॉनिक प्रोजेक्ट तुमचा कुठला आहे आतापर्यंतचा? आयकॉनिक म्हणजे मी स्वतः व्यवसाय स्वतः करताना व्यवसाय कसं करताना केलेला एखादा प्रोजेक्ट असा? व्यवसाय करताना असे खूप आहे म्हणजे असं हं. मला सेल्फ सॅटिस्फॅक्शन खूप आहे. सगळ्या हं. मी जी डिझाईन्स केलेत घरं म्हणजे असं बंगलो आहेत असं असं एक स्पेसिफिकली सांगायचं म्हणजे सगळेच आहेत असं बरोबर. मी नाही असं त्या सगळ्यातल्या मध्ये एक असं मी नाही सांगू करू शकत. शकत. बरोबर आहे. पण किंवा असा एखादा प्रोजेक्ट की जो करताना काहीतरी आव्हानं आल्या, अडचणी आल्या आणि त्या अडचणींवर तुम्ही कशी मात केलीत? असा एखादा प्रसंग आठवतोय का मग? कारण सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करत असताना तुम्हाला बऱ्याचशा अडचणी आल्या असतील. कधी ब्लॅक कॉटन सॉइलचा पण कधी अडचण असेल, कधी काहीतरी लेबरकडनं काहीतरी अडचण आली असेल, कधी टेक्नॉलॉजीमधली काहीतरी अडचण असेल. तर अशा प्रकारची एखादी अडचण आणि मग तुम्ही कोणाचा तरी सल्ला घेतलात किंवा स्वतःच काहीतरी एक सोल्युशन त्याच्यावर टेम्पररी शोधलत. तर असा एखादा प्रसंग आठवतोय का? नाही प्रसंग मग तसे आम्ही कन्स्ट्रक्शन असे ब्लॅक कॉटन सॉइल तर इथं आहेच. हो. असे प्रसंग म्हणजे तसे डे टू डे साईट ॲक्टिव्हिटीमध्ये खूप हे होतं. बरोबर. असतात चॅलेंजेस असतात. हं. पण असं ॲज सच खूप असं डिफिकल्ट असं काही इथं वाटलं नाही. वाटलेलं किंवा मी नाही. असं म्हणेन की ते डिफिकल्ट आलं असेल, पण तुम्ही त्याच्यावर इझिली मात केली असेल. त्यामुळे तुम्ही त्याला फार मोठं आव्हान नसेल समजलं आणि तो प्रॉब्लेम असा सुटला असेल, असं आपण म्हणू. पुढचा प्रश्न असा आहे की कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे आपण वापरलं पाहिजे? स्टीलचा मी फिजिकल टेस्ट करतो साईटवरती. बेंड रिबेंड टेस्ट करतो आम्ही. हं. आणि अ, फक्त आणि ज्यावेळी कटिंग करत असतो, त्यावेळी आम्ही त्याचं जे मऊपणा आहे तो स्टीलचा, तो आम्ही चेक करतो. म्हणजे बेंड रिबेंड टेस्ट पण करतो आणि जर वाटलं की नाही आपल्याला थोडंसं डाऊट आहे, म्हणजे याच्यामध्ये थोडंसं मऊपणा कमी आहे किंवा स्टीलला थोडंसं बेंड रिबेंडमध्ये आम्हाला जर हे वाटलं, तर आम्ही एक लॅबला त्यातला एक स्टीलचा रॉड पाठवून चेक करून घेतो. बरोबर. आमची शंका पूर्ण हे करण्याकरता. आणि येस. आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरले का कुठल्या प्रोजेक्टवर? मी जवळपास आता 3 वर्ष झाला आयकॉन स्टील वापरतोय. वाह! माझ्या सगळ्या आता मी ॲक्चुअली तुम्ही इंटरव्ह्यू घेताय म्हणूनही हां. बोलत नाही. पण मी सुरुवात म्हणजे 3 वर्षापूर्वी माझं ह्या आयकॉन स्टीलच्या मी पहिल्यांदा यूज केलतं. हं. आणि तिथून मी दुसरं म्हणजे जे स्टील इतकं चांगलं आहे, की नंतर फार कमी दुसऱ्या प्रोजेक्टला दुसऱ्या ब्रँडचं मी यूज केलंय. आयकॉनच मी प्रिफर करतोय. तर मग त्यांच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसबद्दल अजून काय सांगता येईल का, की कसे समाधानी आहात तुम्ही? प्रॉडक्ट बद्दल नाही डे टू डे इम्प्रूव्हमेंट आहे. परत स्टीलमध्ये पण तुम्ही 550 DS टेक्नॉलॉजी यूज हं, करताय. हं. आधी
म्हणजे चांगला आहे ह्या गोष्टीला. आम्ही आता जे बंगलो डिझाईन करतो त्याच्यामध्ये ही स्ट्रेंथ खूप चांगली आहे. म्हणजे चांगलं आहे ह्या गोष्टी. आणि वारंवार इंजिनियर्स आम्हाला येऊन भेटतात, माहिती देतात, स्पेसिफिकेशन काही नवीन काही सजेशन्स असतील तर ते विचारतात. चांगलं आहे म्हणजे हे असंच कंटिन्यू करा. क्या बात आहे. याचे होते इंजिनियर निशिकांत पाटील सर, आणि त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल पण सांगितलं. नवीन क्षेत्रात, या क्षेत्रात जे नवीन इंजिनियर्स येतात त्यांना सुद्धा फार महत्त्वपूर्ण सल्ला आहे की हे फील्ड जसं क्रिएटिव्ह आहे त्याच्यामुळे कष्ट, मेहनत आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रॅक्टिकल नॉलेज आधी घ्या, कारण हे फील्ड प्रॅक्टिकल आहे. रोज तुम्हाला साईटवर जायचे, ऑफिसमध्ये बसून असं काही काम नाही आहे. तर पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्मवर आलात आणि इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारला. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.